आणि तिची थोरवी आज महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज की जय. धन्य धन्य थोर आई शिवरायाची जिजाई, धन्य धन्य थोर आई शिवरायाची जिजाई, आज पूजितो महाराष्ट्र सारा. दुसरा मानाचा मानाचा जिजाईला, 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 दुसरा मानाचा मानाचा जिजाईला. धन्य धन्य थोर आई शिवरायाची जिजाई, धन्य धन्य थोर आई शिवरायाची जिजाई, आज पूजितो महाराष्ट्र सारा. दुसरा मानाचा मानाचा जिजाईला, दुसरा मानाचा मानाचा जिजाईला, दुसरा मानाचा मानाचा जिजाईला. होती मुघलांची सत्ता भेडी, तीन डोळ्याला नव्हता होवाळे, तीन डोळ्याला नव्हता होवाळे, तीन डोळ्याला नव्हता होवाळे. होती मुघलांची सत्ता भेडी, तीन डोळ्याला नव्हता होवाळे, तीन डोळ्याला नव्हता होवाळे, तीन डोळ्याला नव्हता होवाळे. सन 1630 सालामध्ये मोगलांची सत्ता होती. कुतुबशहा, आदिलशहा, निजामशहा अशा 5 शाया या महाराष्ट्रावर आक्रमण करण्याकरता आल्या होत्या. आणि त्या मोगलांची सत्ता असतानाच आया बहिणीची आबरू लुटली जात होती, मंदिरं पाडली जात होती. आज याच्या काळभैरव मंदिरात आपण भजनाची वारी करते, ती भजनाची वारी झाली नसती का? तर त्यावेळेस मोगलांची सत्ता होती आणि त्यावर ते आक्रमण करत होते आणि मंदिरं उद्ध्वस्त करत होती, देवळाची देवळं पाडत होती. आणि त्याच वेळेस आपल्याला कैवारी म्हणून कोणतरी पाहिजे होता. तर त्याच वेळेस सन 19 फेब्रुवारी 1630 रोजी जिजाऊ मासाहेबांच्या पोटी एक पुत्र जन्मला. ते म्हणजे आपले स्वराज्याचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज. आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म 1630 रोजी झाला आणि या महाराष्ट्राला एक राजा मिळाला. आणि या मोगलांची सत्ता जी होती त्याची विनाश करण्यासाठी त्यांचा जन्म झाला. म्हणून म्हणतो काय, होती मोगलांची सत्ता त्या वेळी, तीन डोळ्यांना नव्हता होवाळे, तीन डोळ्यांना नव्हता होवाळे, तीन डोळ्यांना नव्हता होवाळे. आया बहिणींना संकट काळी, नव्हता कैवारी कोणी धवेळी, नव्हता कैवारी कोणी धवेळी, नव्हता कैवारी कोणी धवेळी. महाराष्ट्राला कैवारी कोणी नव्हता. वयाच्या 7व्या वर्षी घोडेबाजीवर स्वार होऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी तलवार हातात घेतली आणि या स्वराज्याचं, या महाराष्ट्राचं एक स्वराज्य निर्माण केलं. आणि तेही दिल्लीच्या तख्तापर्यंत हा स्वराज्याची सीमा निघून ठेवली. ते म्हणजे आपले छत्रपती शिवाजी महाराज. म्हणून म्हणतो का, आया बहिणींना संकट काळी, कैवारी गोडी धवेळी, कैवारी गोडी धवेळी, कैवारी गोडी धवेळी. मनी जिजाईचा खंत कधी होईल याचा, मनी जिजाईचा खंत कधी होईल याचा, तरी विनंती आई शिवाजींना. छत्रपती शिवाजी महाराजांना मारण्याकरता अफजल खान आपल्या महाराष्ट्रावर चालून आला होता. आणि छत्रपती शिवाजी महाराजांना मारण्याकरता त्याने जो शामियाना उभारला होता तो म्हणजे आपल्या रायगडच्याच बाजूला असलेला प्रतापगड. आणि त्या प्रतापगडावर छत्रपती शिवाजी महाराजांना मारण्याकरता आलेला अफजल खान, त्या अफजल खानाची कबर आजही तिथं आहे. म्हणून म्हणतो का, छत्रपती शिवाजी महाराजांनी मावळ्यांच्या साथीने रायरेश्वराच्या मंदिरात शपथ घेऊन आपल्याला
स्वराज्यामध्ये पहिला गड आणला तो म्हणजे तोरणगड आणि तो तोरणगड या स्वराज्यात जिंकून आपला स्वराज्याची या ठिकाणी वाटचाल केली. म्हणून म्हणतो काय, या बहिणींना संकट काळी